होम मिनिस्टर, को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दत्तकृपा निवास, रामचंद्र नगर, ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या रेश्मा धीरज पार्टे या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. बरंच काही त्यांना सांगायचं आहे, बरंच काही त्यांनी हळूच लपवून ठेवलं. ते लपवून ठेवणं आहे ना, ते जे काही बाहेर येतं ना गप्पांच्या ओघात, ते फार इंटरेस्टिंग असतं. पण आनंदाने सगळा संसार, सुखाचा संसार सुरू असतो. दोन्ही कुटुंबांचा आशीर्वाद असतो, म्हणून मग प्रत्येक क्षण आनंदाचा होतो. आजच्या भागात काय घडणार बघूया, भेटूया पार्टे कुटुंबाला. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? ठाण्याचं आहे, पण जन्म मुंबईचा. दादर. दादरला कुठे? प्रभादेवी. प्रभादेवीत? प्रभादेवीत कुठे? नाही, आठवत नाही मला. म्हणजे म्हणजे मी कधी बघितलं नाही ते, पण प्रभादेवीचं एवढं मला. तुम्हाला जे आठवतंय ते सगळं कुठलं आठवतंय? ठाण्याचं. ठाण्यातच. मग कितवी पासून तुम्ही ठाण्यात? आम्ही जेमतेम बालवाडी माझी दादरला झाली आणि नंतर पहिलीपासून आम्ही ठाण्यातच आहोत. आणि तुम्ही हो? मी लहानपणापासून ठाण्यात. जन्म पण ठाण्यात. रामचंद्र नगर 1. रामचंद्र नगर 1. आणि तुम्ही? ज्ञानेश्वर नगर. आणि शाळा कुठली? माझी शाळा महाराष्ट्र विद्यालय. महाराष्ट्र विद्यालय. तुमची? माझी जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा ठाण्यात होती. कसं गेलं बालपण? बालपण व्यवस्थित, म्हणजे तसं लहानपणी भरपूर मार पण आम्ही भरपूर खाल्ला. मी आणि माझ्या भावानी दोघांनी भरपूर मार खाल्ला. का 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 मार का खाल्ला? की मस्ती आम्ही एवढी करायचो ना दोघं, की विचारून सोय नाही. त्या टायमाला की आपले ह्याला हाजी मलंगला जायचे आमची इथनं भरपूर जण. त्या हाजी मलंगला एक काठी यायची या त्या आठवणीची. मग ती काठी आली की समजून जायचं की आपल्याला ही नवीन काठी जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपल्याला मार खायचा आहे. पण ती काठी घरात आल्यानंतर तुम्ही खरं चांगलं वागायला पाहिजे ना. हा, पण आम्ही लहानपणी एवढी मस्तीखोर होतो ना की माझं आणि माझ्या भावाचं पटायचंच नाही. म्हणजे त्याला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट मला पण लागायची. मग त्यामध्ये एवढी एकमेकांना भांडणं व्हायची की त्यामुळे मग दोघांना मार पडायचा. आई बाबा समान म्हणजे कोणाला कमी कोणाला जास्त नाही, असं नाही. तुमच्याकडे कसं होतं? आमच्याकडे तेच होतं. मी माझ्यापेक्षा एक मोठी आहे, मी मधली आणि लहान. तर लहान आणि मोठीच आणि माझं कधी पटलं नाही. ती आज आलीही नाहीये, पण ते वेगळं रिझन आहे. आणि छोटी आणि माझं खूप पटतं. तिला पण मी खूप मिस करते. ती आता दुबईमध्ये आहे, त्याच्यामुळे तिला यायला जमलं नाही. अच्छा. आमचं पण तेच व्हायचं. कधी त्यांनी काय आणलं त्यामध्ये मला अजून आठवतंय. तिने हेअरबँड आणला होता माझ्या मम्मीनी, आणि त्याच्यावरनं आमच्या तिघींची एवढी भांडणं झाली होती. तिने शेवटी तो तोडून टाकला. तिघांनाही नाही, आता राहत असेच. तिने एकच आणलेला. माझ्यामध्ये माझाच बर्थडे होता, पण छोटी आणि मोठी म्हणाली तू तिलाच तो का आणलास? माझ्या बर्थडेला तू तसा का नाही आणला? बोलली तुझा पण नाही आणि तिला पण नाही, तोडा. तिने सरळ तोडून टाकला होता. मला अजून आठवतंय. तेव्हा मला बर्थडे गिफ्ट म्हणून काही मिळालं नाही. 10 रुपये मिळाले होते तेव्हा. या सगळ्या आठवणी असतात, हो की नाही? पण हे सगळ्या आठवणी असताना ठाण्यामध्ये तुम्ही एकमेकांना कधी भेटला? 9वी मध्ये आम्ही क्लासमध्ये भेटलो आणि तेव्हापासून ओळख झाली, पण जस्ट ॲज अ फ्रेंड. हो. मग नंतर अभ्यास वाढत गेला आणि 12वीला आम्ही एक खूप, म्हणजे ते म्हणतात ना, जेव्हा ब्रेक असायचा ना तेव्हा मी क्लासमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट 8-10 तास आम्ही ब्रेक घेऊन असे क्लासला अभ्यास करायचो. एकमेकाला धडे वाचून. नाही, आम्ही दोघंच नाही, आमचा एक ग्रुप, म्हणजे 10 जणांचा एक ग्रुप होता. त्या 10 जणांच्या ग्रुपमध्ये आम्ही असं होतं की ना की एवढी आमची बॉन्डिंग झाली होती की एकमेकांना काही असं कुठेही जायचं म्हटलं की मंदिरात जायचं म्हटलं की चला एकत्र निघा. दर मंगळवारी आम्हाला आठवते, आम्ही कचराळीच्या 5 प्रकारीच्या कचराळीच्या मंदिरात आम्ही दर मंगळवारी न चुकता 8 वाजता ते 8 ते 9 आम्ही तिथे असायचो. म्हणजे असायचो. त्यातला एक जण कधी म्हणजे कुठे गेला नव्हता त्या मंगळवारी. म्हणजे असं नाही भेटलो ना तरी आपण मंगळवारी तिथे भेटायचं ह्या पिरियडला, आणि तिथे आम्ही भेटायचो. वा वा वा, छान छान छान. त्यामुळे तुमची मैत्री घट्ट झाली. त्यामध्ये असं झालं की हळूहळू आमच्या ग्रुपमध्ये पहिलं एकाचं झालं, दोघांचं झालं, आणि नंतर मग आमच्या तिघांचं झालं. आमच्या ग्रुपमध्ये आमच्या तिघांचं लव्ह मॅरेज झालं. अरे जोड्यात लागले ते, सगळ्यांच्या जोड्याच लागला. त्यातली माया आली. हो का? एक माया आली. तुमच्या ग्रुपमध्येच माया होती एकमेकांवर, हो ना? पण मला तुम्हाला विचारायचंय, हे सगळं सुरू असताना हा इतके वर्षाची तुमची मैत्री, कोणी कोणाला प्रपोज केलं?
अजूनपर्यंत कोणी नाही. मी विचार करते ह्यांनी मला करावा, ऍटलिस्ट तुमच्या समोर. करावं. कधी केला नाहीये. नाही नाही. करा. प्रपोज केला नाही तरी मी म्हणणार की प्रेमाचं असं वाग. ते दपाचा डिस्कशन. प्रपोज करा, चला पुढे जायचंय पटकन. हा, आय लव्ह यू. एवढे थरथरताय एवढंच कशाला? वर्ष. किती वर्षांनी थरथरताय आज हा प्रश्न विचारताना? पण मला सांगा, ही तुमची जी काही मैत्रीतनं झालेलं प्रेम होतं, हो. हे किती वर्ष होतं? 7 ते 8 वर्ष आमचं आठ म्हणजे वर्ष. आम्ही ओळख होती. म्हणजे 8वी पासून 9वी पासून आमची ओळख होती. टीवाय पर्यंत आमचं की एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती. होती. कारण आम्ही दोघांना एकमेकांना ठरवलेलं की बाबा ही लग्न एक अशी जबाबदारी आहे की आपण आता कमिटमेंट करणार आणि करणार, नंतर परत की पुढे आपलं नाव जाऊन. झालं की समजा की माझं नाव तुझ्याशी जोडलं किंवा तुझं नाव माझ्याशी जोडल्यानंतर इन केस जर झालं नाही तर दोघांनाही पुढे प्रॉब्लेम कारण नको. की आमच्या ग्रुपमध्ये मला तरी आठवते की कोणालाही लास्ट पर्यंत माहिती नव्हतं की आमचं आहे. असं झालं होतं. म्हणजे म्हणजे अत्यंत शिताफीने लपवून ठेवलं. ऍक्च्युली कधी म्हणजे आम्ही पिकनिकला, दरवर्षी आम्ही पिकनिकला जायचो आणि हा पुढे बसायचा आणि मी त्यांच्या मैत्रिणी बरोबर बसायची. कधी आम्ही एकत्र म्हणून असे बसलो नाहीये की बाबा चला ऍटलीस्ट इथे कोण बघणार नाहीये, इथे तरी आपण बसूया. पण कधी आम्ही एकत्र बसलो नाही किंवा चालता बोलता असं. पण आम्ही बसायचो. मग हा कधी पाठीमागून आला मित्रांबरोबर तर हा ठीक आहे, मग तेवढ्या बोलतो काय रे असं काय येतोयस तू, चल ना असं तरी चल, नाही तर तसं तरी चल, असं बोलून मग तो साईडला व्हायचा. पण तो अख्खा ग्रुप सोडून तुम्ही दोघेच कधी फिरला नाही? खरं सांगा. भरपूर त्याच्यानंतर म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही असताना की ऍटलीस्ट मला 3 वर्ष तर कोणाला माहितीच नव्हतं माहितीच नव्हतं. की आम्ही तेव्हा फिरतो. एक मिनिट, पण ग्रुप व्यतिरिक्त तुम्ही चोरून जे भेटायचे ते कुठे भेटायचे? ते त्याच्यासाठी त्यांनाच ठिकाणं विचारा. 5 ठिकाण होतं. म्हणजे एक ठिकाण असं होतं 5 ठिकाणं सांगा. की एक त्याचं ठिकाण असं होतं की आमची ठाण्यामध्ये रिक्षा, त्या टायमाला माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा रिक्षाने आम्ही फिरायचो. रिक्षामध्ये बसल्यानंतर तो जेव्हा तास- विचारायचा ना की बाबा कुठे जायचंय तर आम्ही त्याला सांगायचं तुला जिकडे न्यायचं आहे ना तिकडे तू ये. लिटरली म्हणजे literally आम्ही एक- दीड तास. हा लास्ट आमचा जेमतेम 2 तासाचा तो फक्त रिक्षामधलाच प्रवास होता. 2 तास आमचा ठाण्यात 2 तास रिक्षामध्ये रिक्षाने आणि फिरायचो. तुम्ही ठाण्यातच होता? ठाण्यातच होतो. मग कुठून साधारण मार्ग काय असायचा? मार्ग असा ना मला सांगायचं तुला जिथे न्यायची आहे, तुला जिथे वाटेल तू तिथे ने आणि आम्हाला फिरव. मग तो सांगायचा साहब कितना टाइम. एकदा तर असं झालेलं की एका रिक्षावाल्याचं म्हणणं की त्याचं पेट्रोल संपायला आलेलं. तो बोलतो साहब क्या करे, बोला की तुम देखो तुम्हाला नाही होता तो मैं दुसरा पकडता हूं करके. साधारण आम्ही 1.5-2 तास फिरायचो हा. रिक्षात. हा. पण बाहेर नाही. कारण बाहेर की, हा, तर तेव्हा असं दोन्ही वाटत तिकडचेच होते ना. बाहेर फिरलो की म्हणतं कोणाला ना कोणतरी बघणार. तर रिक्षात फिरलं तर कोणाला एवढं दिसायचं नाही किंवा रिक्षात फिरतोय तर. फायनली लग्नाचा निर्णय कसा झाला? ते म्हणजे माझ्याकडनं तरी माझ्या छोट्या बहिणीचं ठरत होतं. पप्पांनी विचारलं तर मी सांगितलेलं की तिचं होऊ दे, मला काही घाई नाहीये. कारण की ह्याच्या भावाचं पण व्हायचं होतं. जसं ह्याच्या भावाचं झालं मग आम्ही लगेच मॅम 1 वर्षाने लगेच आम्ही पण केलं. तुमच्या लग्नाला दोन्ही कुटुंब होती? हो हो दोन्ही. दोन्ही आमचं कुटुंब with एकदम love with arrange marriage. अरे, हा, love with with arrange marriage. काही हे नाही झालं. आता किती चांगलं. वर्ष झाली लग्न? 8 वर्ष रनिंग 8 वय. वा वा, असेच हसत राहा, आनंदात राहा. पण आता हो. सगळं व्यवस्थित चाललंय? हो एकदम खूप छान. व्यवस्थित. Yes. पहिल्या खेळामध्ये बघूया या दोघांना किती बक्षिसं मिळणार. त्यासाठी हा पहिला खेळ. दोघांना मिळून 10 संधी आहेत. हा चेंडू अलगद त्या छत्रीवर टाकायचा आणि तो जर व्यवस्थित घरंगळत आला तर त्या चिकटपट्टीला चिकटणार आणि जर तो व्यवस्थित चिकटला तर तो 1 गुण. अशा पद्धतीने तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. 3 ही गुणसंख्या राहील झाली म्हणजे 3 चेंडू चिकटले तर पहिलं बक्षीस, 5 चेंडू चिकटले तर दुसरं, 7 चेंडू चिकटले तर तिसरं आणि 10 चेंडू चिकटले तर तिसरं बक्षीस. बघूया काय होणार या खेळात. तुमची वेळ सुरू होते आता. 1 2 त्या पट्टीवर मारा ना. 3 4 आतापर्यंत 4 ही गुणसंख्या आहे. 1 बक्षीस मिळालंय कारण 3 पार केलेलं आहे. तुमच्याकडे 10 संधी आहे. बघूया किती मिळवून देणार. 4 5 2 6 7 8 9 झालेले आहेत.
आणखी एक जर पॉइंट मिळाला तर चौथं बक्षीस पण मिळणार. 10. एक चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. आता तुम्ही प्रत्येकाने तुमचं यांच्याशी असलेलं नातं आणि यांच्याबद्दल ज्या काही भावना आहेत त्या सांगायच्या. बोला. रेश्माताईंचा मी भाऊ. ताई खूप प्रेमळ आहे आणि ताईनं असंच प्रेमळ सर्वांशी राहावं, आयुष्यभर सर्वांशी मिळून मिसळून राहावं, एवढं मी बोलू शकतो. मी शेजारी आहे, मित्र पण आहे आणि अगदी भावासारखाच आहे. तुम्हाला हे माहिती होतं त्यांचं काय सुरू आहे ते? नाही, मला पण नव्हतं माहिती. तुम्ही काय दरवाजा लावून घेतला होता? नाही ऍक्च्युली आम्ही एकदम क्लोज फ्रेंड आहोत दोघंही, पण तरी कळू दिलं नाही. लहानपणापासून. अगदी लहानपासून आम्ही एकदम खूप जवळचे मित्र आहोत. पण मला ही कल्पना नव्हती. अगदी जेव्हा जमलं म्हणजे त्याच्या थोडं अगोदर मला माहित झालं होतं, तोपर्यंत माहित नव्हतं. मी ह्यांची शेजारी, समोरासमोरच आमचं आहे घर आणि खूप छान आहे, खूप मिळावू आहे ती. मग तुमचं लग्न आधी झालं हो, की- माझं आधी झालं, मग तुम्हाला कल्पना आली असेल. नंतर आली मला. द्या. ती माझी बहिणी आहे आणि तो माझा दादा. दोघंही खूप छान आहेत, ऑलवेज सपोर्टिव्ह आहेत आणि असंच दोघांनी खुश राहावं हीच अपेक्षा आहे. ही माझी वहिनी आणि हा माझा दादा. दोघंही खूप प्रेमळ आहेत आणि वहिनी खूप सपोर्टिव्ह आहेत. दादा तसा थोडा शांत आहे. द्या. मी ह्यांची मैत्रीण पहिल्यापासून 9वी जी सांगितली तिने ती. बरं, तुम्ही त्या ग्रुप मध्ये होता का? ती माया लव्ह मॅरेज आहे त्याच ग्रुपमध्ये. त्याच ग्रुपमध्ये तुम्ही असं काय वाटे लावतात तसं केलं होतं? तर ऍक्च्युली मलाही बऱ्याचशा गोष्टी आताच कळल्यात. छुपा रुस्तम सारख्या की 2-2 तास ते रिक्षात फिरायचे वगैरे. हो, पण यांचं अफेअर आहे हे ग्रुप मध्ये पण माहित नाही नव्हतं. कळलं, लेट कळलं आम्हाला. तुमचं करून तुम्ही बोंबाबोंब करून मोकळे झाले होते. तेच ना, ते भरपूर छुपा रुस्तम आहे ते आताच आता कळलं. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळामध्ये ही उशी जी आहे ती गाणं सुरू झाल्यानंतर पुढे पुढे सरकणार आहे आणि गाणं जेव्हा थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर यांना बक्षीस मिळणार. हा, बघूया काय होणार या खेळात. गाणं. वराडी नसून वराती मंदी हा घुसत. रानडे रोडवरून रोड रोलर चालला. हे वाक्य एकही क्षण न थांबता 7 वेळा म्हणायचं. 1, 2, 3. रानडे रोडवरून रोड रोलर चालला, रानडे रोडवरून रोड रोलर चालला, रानडे रोडवरून रोड रोलर चालला, रानडे रोडवरून रोड रोलर. गेलं बक्षीस पहिलं. चला, म्युझिक. झिंगून झिंगून नाचला हा नुसत लागू दे वाजाया. आला मिरवणुकीत भावड्या, कधी दांडिया खेळतोय भावड्या, अंडी फोडाया. निकिता. चला बघूया काय होणार आता. एका हातात बॉक्सिंग ग्लोव्ज घालून समोर असलेल्या परडीतले चेंडू दुसऱ्या परडीत गोळा करायचे. 30 सेकंदाची वेळ. 15 चेंडू असतील तर बक्षीस मिळणार. एका वेळेला एक नाही, एकापेक्षा अधिक आले तरी चालतील. बघूया. 1, 2, 3. वेळ सुरू झाली. आत राहिले पाहिजे, उडून बाहेर गेलेले मोजणार नाही आम्ही. वेळ संपली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्युझिक. भावड्या टांगा पलटी सुटले घोडे, पॅन्ट फाटून तुटले जोडे, गिरक्या घेतो काढून सजला घेतो सोडून. टेबल टेनिसच्या बॅटवर 1 मिनिट तो चेंडू पडू न देता टप्पा म्हणजे उडवत ठेवायचा आहे आणि तो चेंडू पडू द्यायचा नाहीये 1 मिनिटासाठी. हां, बघूया.
तुमची वेळ सुरू होते आता. वीस सेकंद झाली. 30 सेकंद झाली आहेत. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. झी मराठीकडून हे बक्षीस तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चला, तो 1 सेकंद म्हणजे एक शेवटचा, तो वेळ संपली एवढं वाक्य म्हणायचं होतं. मी असं म्हणतो ते मनात म्हटलं. आपण यांचे सासरे हां ॲक्च्युली माझी प्रामाणिक एक इच्छा आहे. आम्ही 2 मुलगे, आम्हाला 2 सुना. परंतु सर्वांनी गोणी गुलाबीने किंवा एका प्रेमाने राहावं कुटुंबामध्ये, ही एवढीच इच्छा आमची आहे. नक्की द्या, सासूबाईंकडे द्या. अगदी सुनानी म्हणजे आहेत व्यवस्थित आहे, तशी काय चांगले आहेत. चांगले आहेत. ओके. द्या, आईकडे द्या, मुलीच्या आईकडे. जावई चांगलं आहे, खूप प्रेमळ आहे. तुम्हाला माहिती पण ते होते आमच्या घरी येत नाहीत हो, जावई? हा, एक तुमच्याकडे रिक्षा जाते? दर महिन्याला यावं नाही, पण 2-3 महिन्यानी त्यांनी एकदा आम्हाला तुमच्या लक्ष- घरापर्यंत रिक्षा जाते? हा चालते. आम्ही डोंबिवलीला आहे, लोढा. डोंबिवलीला ना, मग रिक्षा ते शिळफाट्यावर अडकते. पण येत नाही आमच्याकडे ते. जावई जायला पाहिजे. एवढी अपेक्षा आहे त्यांनी. आमचा मुलगा नाही, त्यांनी तरी यावं आम्हाला. ठीक आहे, व्यवस्थित आहेत दोघंही, असेच राहून देत, बस एवढीच इच्छा. एवढीच. बरं, तुमच्याबद्दल तक्रारी खूप आल्यात आणि ते आरोप मी वाचणार आहे. तुम्ही मान्य हो की नाही एवढंच सांगायचं. विनाकारण तुम्ही बऱ्याचदा चिडचिड करता. विनाकारण अशी आरोप नाही. मान्य आहे? नाही. तुम्हाला मान्य आहे? हो. बस हो किंवा नाही एवढं. घरातल्या जेवणापेक्षा बाहेरचं फास्ट फूड खायला तुम्हाला खूप आवडतं. नाही हो, असं काहीच नाहीये, काहीच नाहीये. बोलताना किंवा एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना मोठ्या मोठ्याने ओरडता तुम्ही. माझा आवाजच ऐकू मान्य आहे? हो किंवा नाही? ओरडत नाही. हो किंवा नाही? म्हणजे ओरडत हो किंवा नाही? नाही. आवाज कसा त्याचा? हो किंवा नाही? हो हो. स्वतःलाच शॉपिंग करतात, कधीतरी नणंदांना पण शॉपिंग करून द्यावी. अरे बापरे. ऑब्विसली म्हणजे नंदनच. नाही, नणंदाने लिहिलेलं नाही, इतर लोक आहेत बघणारी. हो, नक्की नक्की करून देईन. म्हणजे देत नाही हे मान्य आहे? देत नाही म्हणजे आरोप मान्य आहे? आज स्वतःमध्ये बदल करायचा असेल, एक प्रॉमिस द्यायचं असेल, तर कुठला बदल करा? मी प्रयत्न नक्की करेन. मला राग खूप येतो, पण तुम्ही मला असं नाही विचारत का राग येतो. बरं, का राग येतो सांगा. का राग येतो? नाही, काही गोष्टी मनावी झालं की ऑब्व्हियसली थोडासा राग येतो. माझा आवाज वाढतो. त्यामध्ये माझ्या बहिणीबरोबर पण माझं खूप भांडण होतं. असं नाही आहे का नाही होत. मी प्रयत्न म्हणजे मला वाटतंय मी लग्न झाल्यापासून जरी तुम्ही त्यांना विचारलं तर खूप स्वतःमध्ये बदल केलेले आहेत. हाही करेन. अरे वा. तुम्ही? माझ्यात बदल असा म्हणजे की मी वेळ काढतो यांच्यासाठी, पण जेवढा जमत नाही तेवढा काढत नव्हतो, ह्याच्या पुढे काढत जाईन. आणि आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? म्हणजे माझ्याकडनं कधीही कळत न कळत कोणालाही दुखवलं गेलंय, सासरचे माहेरचे, त्यांना सगळ्यांना, मित्र मैत्रिणी, त्यांना सगळ्यांना तुम्ही? मनापासून. अरे हो, 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 हो. तुम्ही? क्षमा मागायची म्हणली की कधी कधी असं होतं की कामाच्या ताणामुळे की मी दुसऱ्यांना की कधी उलट बोललोय किंवा काय बोललोय, त्याचा जर राग आला असेल तर मी मनातून बोलत नाहीये, ते फक्त एक त्या क्षणापुरती असतं. ते मनातून कधीच नसतं की राग हा कोणापुरती नसतोच. त्यामुळे तरी सुद्धा त्या क्षणासाठी जर कोणाकडे राग आला असेल तर मी आज मनापासून त्यांची माफी मागतो. किती मस्त. चला, आज क्षमा मागितलेली आहे. ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत. आणि शेवटी तुमच्या चेहऱ्यावरती गंमत सांगतो, आल्यापासून मी बघतोय तुम्हाला दोघांना, ते अश्रू चांगले नाही दिसत आणि ते आनंदाचे असावेत ही आमची नेहमी प्रार्थना असते. हसत राहा, आनंदात राहा. सगळ्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा आणि खात्रीने सांगतो उत्तम पद्धतीने तुमचा संसार आणि प्रपंच होणार
हा विश्वास आहे. तुम्हा दोघांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. आणि आता हा क्षण आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.